1937 मध्ये धुळगाव या गावी जन्म झाला. माझे वडील मिलिटरीत असल्यामुळे बेळगावला शिक्षणासाठी त्यांना घेऊन गेले. 50 मध्ये माझ्या वडिलांची बदली परत सोलापूरला झाल्यानंतर पुढं शिक्षण कुठं व्हायचं म्हणून सोलापूरला नार्थकोट हायस्कूलमध्ये त्यांचं नाव घातलं. मॅट्रिकला असताना 4 गावं त्यांनी प्रौढ शिक्षणासाठी घेतलेले होते. लहानपणापासूनचा पिंड हा थोडासा सामाजिक विचार करायचा होता. अगदी लहान असताना साक्षरतेचा वर्ग चालवला होता सोलापूरच्या भागात, अगदी एका खेड्यामध्ये, आणि यशस्वीपणे चालून तो सिद्ध केला होता. मॅट्रिक पास झाल्यानंतर आता पुढं काय करायचं, इथं काय बरोबर नाही म्हटला, पुण्याला जाणार मी शिकायला म्हणून कॉर्पोरेशनजवळ एक खोली घेतली आणि डफळे सरकारांनी जेवणाची व्यवस्था केली त्यांच्या ह्याच्यात. आता रोज तिथं ते वांग्याची भाजी आणि भाकरी खायला द्यायची. मग माझ्या वडिलांना म्हणाले माझं मी करून खातो, मला भांडी पाठवून द्या. माझे वडील जर ह्याला पुण्याला यायचे. मग बघितले विलास काय काय करतोय, तर डाळ एकीकड पाणी एकीकड स्टोअर शिजलेलं. माझा मुलगा असलं खातोय म्हणून परत आईला येऊन माझ्या सांगितले. मग म्हणायला लागले आता मेस लावूया. आता मेसला पैसे पाहिजेत ना. 7 भावंड आम्ही, पगार 100 रुपये वडिलाला, काय होणार. माझी आई म्हणली काय हरकत नाही, त्या मेस लावा आजी सांगा, मी मग कष्ट करून त्याला देते. मग मेस लावली. चांगल्या बड्याची मुलं इंजिनियर व्हायची त्यावेळेला, गरिबाची मुलं होत नव्हती. अशी ताटं फेकून द्यायची हे चांगलं अन्न नाही म्हणून. ते त्याला खूप वाईट वाटायचं. त्यांनी मेस सोडून दिली, मुलं ताटं फेकतात म्हणून. हॉकीचा कॅप्टन होता. व्यावसायिकदृष्ट्या ते इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. सुरुवातीला त्यांनी ओगले सरांच्या फाउंड्रीचं काम पाहायला सुरुवात केली. लेक्चरर म्हणून इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काम करायचे आणि राहिलेल्या वेळात फाउंड्रीचं काम पाहायचं. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं एक छोटंसं वर्कशॉप सुरू केलं. आता वाइंडिंग शॉप चालू कशाने करायचं, पैसा तर पाहिजे, कामं पाहिजे. 61चं पानशेत धरण फुटलं, त्याच्यात त्यांचं वर्कशॉप ऑन केलं, पण धंदा मात्र वाढला कारण अनेक मोटारी रिवाइंडिंगला यायला लागल्या. त्यांनी छोटंसं एक बलवंत इंजिनिअरिंग म्हणून नानापेठेत शॉप घेतलं आणि तिथे वाइंडिंगचं धंदा सुरू केला. ते साधारण मला वाटतं 60मध्ये आधी होतं डोक्यात व्हेरिएबल स्पीड मोटर तयार करायचं, त्याची पूर्वतयारी झाली होती. पण पुढे परिस्थिती अशी आली की मग आपण त्यापेक्षा इंजिनिअरिंगमध्ये जाऊ आणि मग तो व्हेरिएबल स्पीड मोटरचा मागे पडला आणि मग मशीन शॉपमध्ये डेव्हलपमेंट झाली. सुरुवातीला जॉबवर केलं किर्लोस्करांचं. किर्लोस्कर ऑइलिंग सारख्या कंपनीला छोटे पार्ट्स बनवून देणं हे सुरुवात झाली. रोजच्या संबंधातून तिथल्या लोकांनी सुचवलं की गेजेस आमच्या रोजच्या वापरात आम्हाला लागतात आणि ती मिळायला फार अडचण आहे. अनेक फॅक्टऱ्यांमध्ये ते जात असत आणि तेव्हा त्यांना अनेकांनी असं सांगितलं की अहो अमकं गेज आम्हाला पाहिजे तुम्ही करून द्याल का, तमकं गेज पाहिजे ते तुम्ही करून द्याल का. ही सोप्या पद्धतीची प्लग गेजेस, स्नॅप गेजेस, डायमेन्शनल मेजरमेंट करता लागणारी, डायमीटर मेजरमेंट, लेंथ मेजरमेंट, थिकनेस मेजरमेंट याला लागणारी अशी ही लिमिट गेजेस होती. आणि त्यातून एक पहिला लॉट 50 गेजेसचा तो लॉट व्यवस्थितपणे करून त्यांच्याकडे ज्यावेळेला सुपूर्द केला त्यांनी चेक करून घेतला आणि ते खुश झाले. ते म्हणाले हे अशाच पद्धतीने आम्हाला हवं आहे. विलासरावांनी सहज म्हणून त्या प्रॉडक्टचं उत्पादन सुरू केलं आणि ते केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अरे याला हिंदुस्थानभर मागणी आहे. आमचे सगळे प्रोडक्ट्स हे इम्पोर्ट सबस्टिट्यूट्स झाले कारण तेव्हापर्यंत कोणी मॅन्युफॅक्चरर नव्हतंच. मग भारतभर सगळी गेजेस ॲक्युरेट करणं जायला सुरुवात झाली. इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रॉडक्ट डेव्हलप करण्यास त्यावेळेस मेक इन इंडिया आता आपण जे म्हणतो त्यावेळेस त्यांना जे चॅलेंजेस होते ते खूप वेगळ्या लेवलचे होते. की प्रिसिजन, नेमकेपणा जो आहे तो या मनुष्याच्या विलासराव साळुंखे यांच्या
अंगातच भिनलेला होता. म्हणजे त्यांची इंडस्ट्री देखील त्यांनी जी सुरू केलेली होती ती इंडस्ट्री दॅट वॉज ऑल्सो रिलेटेड टुवर्ड मेकिंग प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्स विच वेअर इन फॅक्ट अन इम्पोर्ट सबस्टिट्यूट. म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा आपण प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्स सगळ्या आयात करायचो त्यांना पर्याय म्हणून देशामध्येच काहीतरी सुरू करण्यासाठी विलासरावांनी विचार केला होता. आणि अशा इम्पोर्ट सबस्टिट्यूटमध्ये प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे मायक्रोमीटर वर्नियर कॅलिपर्स, मायक्रोमीटर स्क्रू गेजेस अशासारख्या इन्स्ट्रुमेंट्स त्यांनी त्यावेळेला तयार करण्याचं एक स्वप्न बघितलं आणि नुसतंच बघितलं नाही, ते पूर्ण करून दाखवलं होतं. विलासरावांनी पहिलं सांगितलं की तुम्ही इंजिनियर आहात तर तुम्ही भारतात जे तयार होत नाही इम्पोर्ट सबस्टिट्यूशनचा आयटम तुम्हाला कुठला सिलेक्ट करता येतो का बघा. आणि तो कॅपिटल गुड नेचरचा असेल तर तुम्हाला तो तुमचं बुद्धिमत्ता आणि तुमचं जे शिक्षण झालं त्याचा वापर करून तो तुम्हाला इथं प्रॉडक्ट तयार करता येईल असं बघा. तुम्ही काहीतरी असं प्रॉडक्ट तयार की ज्याचं हाय टेक्नॉलॉजी. नेहमी इम्पोर्ट सबस्टिट्यूटमध्ये जा, हाय टेक्नॉलॉजी करा. जसं मी ॲक्युरेटमध्ये केलेलं हाय टेक्नॉलॉजी तसं हाय टेक्नॉलॉजी करा, तेव्हा तुम्हाला पुढच्या दृष्टीने चांगलं मार्केट मिळेल आणि प्रगती होईल. ज्या 4-5 मंडळींनी आपापली उत्पादनं सुरू केली ही सर्व इम्पोर्ट सबस्टिट्यूट होती. आपल्या भारतात ती उत्पादनं का तयार होत नाहीत, ती झालीच पाहिजे ह्या आग्रहानं त्यांनी ती उत्पादनं या आमच्या इंजिनियरच्या बॅचला दिली आणि त्यांनी ती अस्तित्वात आणली. म्हणजे इम्पोर्ट करायच्या ऐवजी आपण स्वतः बनवायचं स्वतः. म्हणजे त्यांनी त्या फार अगदी व्हर्नियरपासून सगळे एक एक छोट्या छोट्या प्रॉडक्ट आणि त्यावेळेला मग ते प्रोत्साहन म्हणून ते सभेमध्ये विषय घ्यायचे आणि बक्षीस द्यायचे त्याचे. सुरुवातीला 0.5च्या खाली पिन्स करत नव्हतो. 0.3ची पिन केली की त्या वर्षी बक्षीस दिलं. नंतर 0.17ची पिन केल्यावर परत दुसरं बक्षीस दिलं. तर जी काय जागतिक क्वालिटी त्या प्रॉडक्टची असेल त्या क्वालिटीला आपल्याला देता आलं पाहिजे. त्यामध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज चालणार नाही. प्रत्येक प्रॉडक्ट तयार करताना एक ठराविक प्रोसेस वापरली लागते. ही प्रोसेस ज्या पद्धतीने जागतिक मार्केटमध्ये वापरली जात असेल तशाच पद्धतीने आपण पण वापरली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठे बदल करता कामा नये, नाहीतर त्याचा त्या गेजच्या आयुष्यावर परिणाम होईल किंबहुना कुठेतरी क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करावा लागेल, तो चालणार नाही. आणि भारत हा सक्षम झाला पाहिजे ही राष्ट्रवादी दृष्टीसुद्धा त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या नजरेसमोर होती. केवळ पैसा मिळवणं हे त्यांचं कधी ध्येय नव्हतं. पैसा आपोआप मिळतो असं ते म्हणायचे. आपण आपलं काम उत्तम करत राहावं, आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप करत राहावी, नवीन नवीन उत्पादनं कस्टमरच्या गरजेप्रमाणे आणत राहावं आणि त्यातून आपल्याला पैसा हा ऑटोमॅटिकली मिळत राहतो, त्याच्या मागे आपल्याला पळावं लागत नाही, अशा प्रकारची त्यांची धारणा होती. बाबांची R&Dमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. म्हणजे बाकी बिझनेसमध्ये सगळीकडे ते खूप काटकसर कुठल्याही एक्सपेन्स जास्त व्हायला नाही पाहिजे हे पर्टिक्युलर असायचे. पण R&Dवरती मात्र त्यांनी सुरुवातीपासून दॅट्स अ इन्व्हेस्टमेंट करणं किती महत्त्वाचं आहे हे ऑलवेज ही इज टू स्ट्रेस. त्यामुळंच ॲक्युरेटची एवढी जी प्रॉडक्ट लाईन डेव्हलप झाली ती त्याच्यामधूनच झाली. आपण कंटिन्युअस डेव्हलपमेंटवर ट्रॅक ठेवला पाहिजे. तुम्ही आपलं गेज त्यांच्यासारखं करतो किंवा त्याच प्रकारचं इन्स्ट्रुमेंट देतोय आणि ॲक्युरेसीचं पण आहे असं म्हणून नुसतं भागणार नाही. आपण असं म्हटलं पाहिजे की आम्ही ती प्रोसेस देखील डेव्हलपमेंटची आहे ती फॉलो करतोय आणि लेटेस्ट जो काय ट्रेंड असेल त्याप्रमाणे आपल्याला देता आलं पाहिजे. तुम्ही जे काय डेव्हलपमेंट करत असाल त्यामध्ये हे पण लक्षात घेतलं पाहिजे की त्या प्रॉडक्टमध्ये आमची प्रिसिजन आहेच आहे आणि त्याला जे रिलेटिव्ह परफॉर्मन्स गॅरंटी आहे ती पण त्यातून दिसणार आहे. इम्पोर्टेड मशीनची काय किंमत आहे ती बघायची नाही. आपण आपला प्रॉडक्ट तयार करायचा, कमीत कमी ओव्हरहेड लावून आणि आपली मेहनत टाकून त्या प्रॉडक्ट उत्पन्न करायचा. आपल्याला जेवढा योग्य प्रॉफिट असतो तो घ्यायचा आणि त्या प्रॉडक्ट त्या प्राईसला विकायचं. हे बघत बसायचं नाही की इम्पोर्टेड मशीन 10,000ला आहे तर मी मात्र जास्त प्रॉफिट करो. हे त्यांनी आम्हाला शिकवलेलं तत्व होतं. मेक इन इंडिया हे आत्ता आपण म्हणतो, पण त्यावेळी इम्पोर्ट सबस्टिट्यूशन कसे करता येतील आणि त्याच्यामध्ये इंजिनियर्सचे रोल काय राहतील याच्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन होतं. त्यांनी आजची जी काही धोरणं आपण पाहतो स्किल डेव्हलपमेंटची असतील किंवा मेक इन इंडियाची असतील ही त्यांनी त्यावेळेला इम्प्लिमेंट केली होती. की इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रोडक्टवरती भारतीय आपण मेड इन इंडिया किंवा आज मोदी सर सांगतात की मेक इन इंडिया हे आमच्या साहेबांनी 60 वर्षापूर्वी ओळखलं होतं. विलासरावांनी जसे उत्पादन केले तसे त्यांनी काही इंजिनियर घडवले, काही उद्योजकही घडवले. विलासरावांनी
मलाच नुसतं मार्गदर्शन नाही केलं तर त्याने खूप एंटरप्रेनरला त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून धंदा कसा उभा करायचा याचं मार्गदर्शन केलं. त्या काळामध्ये किंवा आजही आपण पाहतो की यशस्वी उद्योजक कोणाला तरी मार्गदर्शन करतात, त्याला उभं राहायला मदत करतात, असं फारसं घडत नाही. आणि हे मात्र विलासरावांचं वैशिष्ट्य होतं. एक धुळ्याहून आलेली मुलं की जे जस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आपल्या शहरात आलेत, त्यांचं खेळातले बॅकग्राऊंड असे ते विद्यार्थी आलेले, त्यांना या माणसाने कॉलेजमध्ये असतानाच लेक्चर दिलं की बुवा तुम्ही प्रत्येकाने का सर्व्हिस बघायला पाहिजे, तुम्ही स्वतःचं चालू करायला पाहिजे. आमचं एक्झाम्पल घ्या, आम्ही जवळजवळ शून्यातनं निर्माण केलं. या त्यांच्या त्या 45 मिनिटाच्या भाषणाने एक प्रकारे जादू आली माझ्यावरती, जादू फिरली आणि आम्ही एक नाही पण 3 लोकांनी ठरवलं की आता शपथ घ्यायची की आपल्याला बिझनेसच करायचा. त्यांनी आपल्या कारखान्यामध्ये आम्हाला मला तर जागा दिली होती. त्या कारखान्यातले कुठलंही यंत्र वापरायची, अर्थात मोकळ्या वेळेमध्ये मला मुभा होती. त्या कारखान्यातले जे कोणी तज्ज्ञ होते, क्वालिटी कंट्रोलचे, R&Dचे इन्चार्ज होते, त्यांच्याबरोबर जाऊन चर्चा करायची मला परवानगी होती. आणि जणू काही ही आपलीच फॅक्टरी आहे अशा प्रकारचं मला सहकार्य संपूर्णतया ह्या ॲक्युरेटमध्ये मिळत असे. पण ते म्हणायचे की तुम्ही तुमचा मार्ग निवडा, तुम्ही कुठले प्रॉडक्ट्स करायचे, यू बी इंडिपेंडंट अँड यू बी रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉट यू आर डुईंग. आणि त्याच प्रकारे त्यांनी बऱ्याच लोकांना घडवलं. आज आमच्याकडे जवळजवळ 20 ते 25 मुलं काम करतात. केवळ हे साहेबांच्यामुळं, साहेबांनी ज्या पद्धतीने घडवलं त्या पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही चाललेलो आहे. तीच वाटचाल करतो आम्ही. निस्वार्थपणे मदत करून आंतरप्रिनर तयार करणं. आज मी 700 करोडचा बिझनेस करतो, त्याचं संपूर्णतः श्रेय त्यांनाच आहे. छोट्या उद्योगांना येणाऱ्या अडचणी, कारण त्यांनी तेव्हा व्हर्नियर कॅलिपर ह्या प्रॉडक्टवरती पण काम सुरू केलं. आमचा लग्न झाल्यानंतरचा ही डेव्हलपमेंट आहे 70-71च्या सुमाराला. आणि तेव्हा छोट्या उद्योगाला येणारे प्रश्न एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर मांडावे म्हणून फोरम ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजिस्ट ही संस्था सुरू केली 77-78च्या सुमाराला, जेव्हा त्यांनी हडपसरमध्ये अधिक जागा घेतली होती आणि तिथे इमारत मोठी केली आणि यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं. साळुंखे साहेबांच्या स्वभावाची म्हणजे त्यांना एक माणसाची पारख फार चांगली होती. ते एखादा माणूस आहे ना की तो कुठल्या कामासाठी आपल्याला उपयोगी पडू शकतो वगैरे वगैरे, हे त्यांचं व्हिजन फार भारी असायचं. ते नेहमी स्वतःला मी प्राथमिक शिक्षक आहे असं म्हणायचं आहे, की अगदी मूलभूत गोष्टी लोकांच्यापर्यंत सांगून त्यांना कसं स्वतः उद्युक्त करणं हा त्यांचं कौशल्य फार मोठं होतं. लोकांना ट्रेनिंग त्यांनी कसं दिलं. माझ्या लाईनमध्ये त्यावेळी लोक नव्हते भारतात अवेलेबल. ते म्हणजे तुम्ही न शिकलेले किंवा रुरल एक्सपोजरचे मुलं घ्या, त्यांना ट्रेन करा. आणि त्याच्यातून मी जवळपास 100 कामगार त्यावेळी मी रुरल एरियातले घेऊन त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग देऊन माणसं तयार केली. शेतीमध्ये 12 महिने काम नसतं, जास्तीत जास्त 6 ते 8 महिने काम असतं किंवा रोजचं 8 तास काम नसतं. आणि म्हणून मग तिथल्या तरुणांना उद्योजक होता यावं, इंजिनियर होता यावं, टेक्निशियन होता यावं म्हणून विलासरावांनी बेअरफूट इंजिनियर्स ही एक संकल्पना खळदच्या त्यांच्या फॅक्टरीमध्ये राबवली. ते अनेक दिवस चांगली व्यवस्थित चालली सुद्धा. ही यूज टू से इन मराठी, माणूस वाचायला शिका. पुरंदर तालुका त्याने एक सॅम्पल म्हणून डोळ्यासमोर घेतला. तिथली जवळजवळ 150 मुलं आम्ही सिलेक्ट केले. त्यांना माहिती होतं 11वीपर्यंत जेवढी मुलं झाली त्यांना काय बाहेरचा अनुभव नाही, काय नाही. तसलं इंजिनिअरिंग पहिल्यांदाच आम्ही मशीन पाहिलेल्या होत्या त्या. आणि त्या तशा अवस्थेत त्यांनी ITI सारखे शिक्षक जे दिवसभर काम केल्यानंतर ट्रेनिंग ठेवलं होतं की प्रॅक्टिकल थेरी तुम्हाला प्रॅक्टिकल तर आहेच मशीनवर, पण दुपारी 3:30 नंतर तुम्हाला 2 तास थेरीचे क्लास घेत होते. आणि त्याच्यातून तुमची थेरी चांगली मजबूत, प्रॅक्टिकल चांगलं करत, प्रॅक्टिकल झाल्यावर थेरी मजबूत करत होते. मशीन हेच आपलं दैवत आहे हा त्यांचा नियम होता. प्रत्येक माणसाला प्रत्येक मशीन शिकून घेतलं पाहिजे, प्रत्येक मशीनवर तुम्ही स्वतः काम केलं पाहिजे, तुम्ही सकाळी सुरुवातीला आल्याबरोबर ते मशीन स्वतः साफ केलं पाहिजे. साळुंखे साहेबांच्या डोक्यात नेहमी असा विचार चालत असे की आज एखादा माणूस एका ठराविक स्किलवर जर काम करत असेल
तर त्या स्किलचं अपग्रेडेशन व्हायला पाहिजे. म्हणजे पुढच्या स्टेजकरता तुम्हाला माणूस त्यातूनच तयार झाला पाहिजे, हे एक. आणि त्या इंडिव्हिज्युअल माणसाच्या दृष्टीने विचार केला तर त्याला पुढं कामाची संधी मिळाली पाहिजे. तू कुठेतरी एकाच ह्याच्यात बसून ड्रिलिंग करतोय असं होता कामा नये. म्हणजे अक्षरशः पाण्यात फेकल्यासारखं वाटायचं आपल्याला, अरे आपण माहीत नाही आणि सरांनी पाण्यात फेकलं आपल्याला, कसं व्हायचं आपलं. पण ही सीज दॅट यू सर्वाईव्ह ॲट द सेम टाइम यू लर्न हाऊ टू स्विम. कामगारांना म्हणजे आता खेड्यातून आलेल्या कामगारांना काय माहीत नसायचं, मग त्यांनासाठी त्यांच्या अडचणी असायच्या, त्यांना जेवणाची सोय नसायची. मग त्यांनी इथं कॅन्टीन सुरू केलं. त्यांना राहायला जागा नसायची, कुठं तर कोणाला राहायची जागा नसली तर ते जागा बी मिळवून द्यायचे. परत सायकल नसेल कोणाला तर सायकल द्यायचे. असे काय काय अडचणी असतील त्यांना तर ते त्यांना मदत करायची. त्यांनी अनेक मिटिंग्स एकट्यांना बोलवून त्यांच्या केबिनमध्ये आम्ही डायलॉग करत बसायचो. त्या डायलॉगमधून त्यांना आम्ही कसे आहोत, आमच्यावरती किती विश्वास टाकावा याची ते गणितं मांडत होते. मला वाटतं त्याच्यामुळंच अनेक पिलर्स ॲक्युरेटला मिळाले. सुरुवात माझी ड्राफ्ट्समन म्हणून जरी झाली असली तरी पुढे मला त्यांनी इंजिनिअरिंग करण्याची संधी उपलब्ध केली. इंडियन इंजिनियर्स इन्स्टिट्यूट मुंबई येथून मी पुढील शिक्षण कंप्लीट केले आणि त्याच्यानंतर साहेबांनी मला पुढे डिझाईन डिपार्टमेंटचा इन्चार्ज म्हणून संधी उपलब्ध करून दिली. माझ्या बाबांमधला एक त्यांनी सेल्समन ओळखला होता आणि तो सेल्समन बघून माझ्या बाबांनी त्यानंतर कित्येक वर्ष बेस्ट सेल्समन म्हणून अवॉर्ड त्यांनी पटकावला या कंपनीत. अगदी घरच्यांसारखी मुलांना, प्रत्येक कामगारांना अगदी साहेबांनी घरच्यांसारखी घडवलेले. 65-66 साली ते परदेशात पण जाऊन आले आणि तेव्हापासून 84-85पर्यंत त्यांची परदेशवारी ही 1.5-2 महिन्याची, 2-2.5 महिन्याची असायची. युरोप आणि जपान जास्त त्यांचं हे असायचं आणि नंतर अमेरिकेला 2-4 वेळा ते गेले. अशा प्रकारे त्यांचं उद्योजक म्हणून एक विश्व विस्तारित होत होतं. विलासांचा गायडन्स त्यावेळी असा होता की तुम्ही तुमचं जे एक्सपोजर आहे ते फक्त भारतात तर नका ठेवू, तुम्ही परदेशात जा. परदेशात जाऊन तुम्ही ज्यांचे प्रॉडक्ट तुम्ही तयार करता त्या कंपन्या बघा, हॅनॉवर सारखं एक्झिबिशन बघा आणि तुमचे व्हिजन मोठी करा. ते जेव्हा परदेशात जायचे किंवा कुठल्याही बिझनेसच्या मीटिंगला जायचे तर ते नोट्स काढायचे, तिथं काय पाहिलं, आपल्याला काय त्याचं करता येईल. त्यांनी परदेशात गेल्यानंतर प्रत्येक अनुभव शेअर करायचे. ते काय बाहेरच्या देशात कशी कामं करतात, काय करतात. आल्यानंतर एक मिटिंग घ्यायची, सभा घ्यायची आणि त्याच्यात सगळ्यांना बोलावून ते सांगायचे की कशा पद्धतीने कामं केली पाहिजे. ते खूप फिरले, प्रॉडक्टची इंट्रोडक्शन त्यांनी चांगली करून दिली. त्यावेळेस त्यांनी जगभर ट्रॅव्हल करून युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, जपानमध्ये कंपनीजना व्हिजिट्स केल्या मेट्रोलॉजीच्या फील्डमध्ये. आणि त्याच्यापैकी एक सी जॉन्सन म्हणून स्वीडनची कंपनी, त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजी टायअप केला. मॅट्रिक्स कंपनी, त्याच्याबरोबर फ्लोटिंग कॅरेज मायक्रोमीटर आणि थ्रेड गेज इन्स्पेक्शनचे इक्विपमेंटसाठी टायअप केला. ऑल्सो रेनॉल्ट म्हणून फ्रान्सची कंपनी आहे, त्यांच्याबरोबर CMM त्यांची एजन्सी आपण घेतली आणि तिथून CMMची डेव्हलपमेंट सुरू झाली, प्रवास सुरू झाला. काही जे प्रॉडक्ट आपल्याला आपल्या ओव्हरहेडमुळे परवडत नाही ते आपण बाहेर काढायचे. आणि नायगावला आम्ही जी श्रमपंचायत चालू केली होती की विकेंद्रितपणे आपल्याला उद्योगाचं आणि रोजगाराचं काही एक मॉडेल उभं करता येईल का. म्हणजे पाणी पंचायत, श्रमपंचायत आणि वनपंचायत अशी यांची एक कल्पना होती तेव्हा. आणि त्याच्यामध्ये खळदला जागा घेतल्यानंतर एका छोट्याशा जागेमध्ये मी अहिल्या उद्योग म्हणून सुरू केलं आणि हे जे प्रॉडक्ट बंद झाले होते ॲक्युरेटमधले ते तिथे करायला सुरुवात केली. आणि त्याचं नंतर लवकरच आदित्य इंजिनिअरिंगमध्ये कन्व्हर्शन होऊन त्याच्यामध्ये त्यांची स्वतःची इमारत आणि मशिनरी आणि सगळे होऊन स्वतंत्रपणे उत्पादनाला सुरुवात झाली. तर त्यांनी असा विचार केला की म्हटलं की मार्केटिंगमध्ये आपण सेपरेट मार्केटिंग आपलं एक कंपनी सेपरेट करू. कारण का तर आपल्याकडे छोटे छोटे प्रॉडक्ट आहेत. आज आम्ही डीलरला वगैरे ते प्रॉडक्ट देतो, जवळ 15%, 20%, 25% डिस्काउंट देऊन करतो. त्याच्यापेक्षा म्हटले तोच खर्च आपण आपल्या मार्केटिंगवरती करून आणि आपल्याला छोटे छोटे प्रॉडक्ट विकता येतील. समजा आपल्याकडं असतील तर जे आपल्याकडं ते काम करत होते, लोक करत होते, त्यांच्याकडनं आपण घेऊन विकू. कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह हा एक मोठा प्रश्न होता त्याच्यामध्ये.
म्हणजे जेवढं कस्टमरला की कमीत कमी कॉस्टमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये कसं देता येईल याचा खूप विचार करायचे. परचेसमध्ये असेल तर तुम्हाला मिनिमम कॉस्टला कसं घेता येईल त्या म्हणजे तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करता यायला पाहिजे. आपल्यालाच माहिती पाहिजे की बाबा हा प्रॉडक्ट तो कितीपर्यंत बनवू शकतो, त्याची कॉस्ट वगैरे सगळं तुम्हाला काढून त्याला सांगता येईल की बाबा ही आपली कॉस्ट आहे. अशा पद्धतीनं त्यांनी परचेसच्या लोकांना पण चांगल्या पद्धतीने डेव्हलप केले, चांगले सब कॉन्ट्रॅक्टर डेव्हलप केले चांगल्या पद्धतीनं. त्यांना मदत काही लागत असेल, समजा काही एखादी मशीन लागत असेल किंवा काय लागत असेल, त्यासुद्धा गोष्टी आपण दिल्या आणि त्या लोकांना पण कॉन्फिडंट आला. आणि पहिली गोष्ट म्हणजे त्या लोकांचे पहिले पैसे आपण अगोदर द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांचे मटेरियल दिल्या पैसे देता येतील अशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण व्हायला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं त्या सगळ्या सप्लायर्सना वगैरे पहिलं अगोदर पैसे त्याचं बिल आलं की 30 दिवसाच्या आत पेमेंट द्यायला पाहिजे, ही कन्सेप्ट त्यांची पहिल्यापासून होती आणि ते पाळत होते. ज्या वेळेला ते एखाद्या कस्टमरकडे जात असत, त्यांच्याबरोबर अनेक कस्टमरकडे जाण्याचा प्रसंग मला आला, त्यावेळेला कधीही त्या कस्टमरला कन्व्हिन्स न करता ते बाहेर पडलेत असं घडलं नाही. एकाच वेळी ते अगदी शेतकऱ्याच्या झोपडीत आणि केंद्रीय शिष्टमंडळाच्या बरोबर 5 स्टार हॉटेलमध्ये असं संवाद करू शकत होते. त्यांचं संवाद कौशल्य खूप मोठं होतं. एखादं मॉडेल उभं करायचं, प्रतिमान तयार करायचं, त्याच्यातनं काहीतरी आपण जी गोष्ट मांडतोय ती लोकांना पटवून द्यायची आणि त्या गोष्टीच्या आधारे धोरणामध्ये बदल करण्यासाठी शासनाला भाग पाडायचं. हे एका दूरगामी दृष्टिकोन असलेल्या विजनरी माणसाचंच काम होतं आणि ते त्यांनी केलं. एकदा काय झालं होतं, घाट ऑफ सेवन इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कुठल्या तरी फॅक्टरीत काहीतरी झालं होतं. ते सगळे कामगार बाहेर आले, ते ते गँग आले, आरडाओरडा करत आले, बंद करा, अमकं करा, तमकं करा. आणि मग साहेब तेवढं मग केबिनमधनं बाहेर आले आणि गेटच्या बाहेर त्या मॉबमध्ये जाऊन उभं राहिले आणि त्यांना सांगितलं की काय आहे, काय तुम्हाला वाटतं ते. मग ते लोक म्हणाले, सर मालक लोकांना काय नाही, अमकं नाही, तमकं नाही, आम्ही कामगार असे तसे. मग त्यांनी सगळं शांतपणे सांगितलं की काय आहे, मालक तरी काय असतो, काय नाही. मग त्यांनी डबा मागवला केबिनमधनं त्यांचा. मग डब्यात बघा म्हणलं, मी तरी काय खातो, 2 चपात्या आणि भाजी होती. ते पाहिलं आणि यांचे साहेबांचे जे कळकळ आणि सांगायचे ते होतं, मनापासून सांगण्याचं ते होतं. आणि असं लक्षात येतं की वॉक द टॉक म्हणतात ना तसापैकी, की हे जे बोलतात ते स्वतः फॉलो करतात. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी हळूहळू शांत झाले आणि शांतपणे निघून गेले. तर हे लिडिंग फ्रॉम द फ्रंट फार अवघड आहे. एक प्रसंग असा झाला की येथील स्थानिक लोकांनी कंपनीमध्ये येण्यासाठी जो रस्ता होता तो पंढरपूर हायवेवरती तो अडवला होता. तिथे सर्व लोक तिथे रस्त्यावरच थांबली होती. त्यानंतर साहेब पुण्यावरून आले आणि त्यांनी तिथे काय शब्दात सांगितलं, बघा मित्रांनो, ही जे काही प्लॅन मी सुरुवात केली आहे किंवा हा जो उद्योग मी उभारला आहे, हा तुमच्यासारखे ग्रामीण भागातले आणि खेड्यापाड्यातनं जी माझी मुलं आली आहेत, ही मुलं मोठी व्हावीत, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये मोठं काहीतरी करावं, याच्यासाठी मी हे सगळं सुरू केलं आहे. जर हे सुरू ठेवायचं असेल तर ती तुमचीच जबाबदारी आहे आणि ती तुम्ही कशी पार पाडायची हे तुम्हीच ठरवायचं. आणि तेवढं बोलून साहेबांनी त्यांच्या त्या शब्दातनं आम्हाला त्यांचा करारीबाना दिसला आणि त्यानंतर ते 5 मिनिटात तिथून निघून गेले. त्यानंतर पुढच्या 5 मिनिटात सर्व एम्प्लॉईज कंपनीमध्ये हजर होती आणि कंपनी पूर्वपदावर चालू झाली. कुठल्याही ग्रामीण भागातल्या माणसांनी पुन्हा कधी आम्हाला विरोध केला नाही. विलासरावांचं एक वैशिष्ट्य होतं की ते कुठल्या अडचणीला विचार करून मार्ग कसा काढता येईल हे पाहिजे. हे आम्ही बाबांकडनं शिकलो की लोकांना बोलतं कसं करायचं, म्हणजे ऐकून घेणं हा पण खूप महत्त्वाचा भाग असतो. एखादी समस्या आपल्याला जर सोडवायची असेल तर त्याच्या मुळाशी जाण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचं ऐकून घेणं हा गुणधर्म बाबांमध्ये खूप होता. मग काही लोक म्हणायचे आम्हाला कमिशन द्या, तुम्हाला मटेरियल देतो, हे म्हणायचे काम बंद, कमिशन मिळणार नाही. एक व्हॅल्यू सिस्टीमला खूप महत्त्व होतं ॲक्युरेटमध्ये. म्हणजे साहेबांच्या मत म्हणा, साहेबांनी व्हॅल्यू सिस्टीमला खूप महत्त्व दिलं. बाकी थोडा बहुत नुकसान झालं तरी चालेल, पण व्हॅल्यू थ्रूआउट मेंटेन केली पाहिजे. ते आपला माल मार्केटमध्ये विकत असताना कोणत्याही प्रकारचं अंडरहँड डिलिंग करायचं नाही. प्रामाणिकपणे सुद्धा धंदा करता येतो आणि तो वाढवता येतो, याचं शिक्षण त्यांनी एक प्रकारे आम्हाला दिलं. विलासरावांची जीवनशैली ही इतकी साध्या पद्धतीची होती की सर्व अनावश्यक गरजाला त्यांनी फाटा दिला होता. आवश्यक गरजा सगळ्या पूर्ण कराव्यात, परंतु अनावश्यक गरजाला कुठेही त्यांच्या जीवनात स्थान नव्हतं. जे आम्हाला नियम ते सांगायचे तेच नियम ते स्वतःसुद्धा पाळायचे. कारण
आम्ही त्यांचं बघायचो की ते स्वतःच्या हाताने सारवलेल्या रूममध्ये स्वतः राहायचे, त्याच्यामध्ये ते स्वतः हाताने करून खायचे आणि त्यांना स्वतःची कामं स्वतः करायला खूप आवडायचं. 74-75 साली WMDCचे चेअरमन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्या काळात आणि 72च्या दुष्काळात त्यांचं ग्रामीण भागाशी बराच संबंध आला आणि एक उद्योजक नंतर त्याचं पुढचा प्रवास एक द्रष्टा आणि योजक यामध्ये जे झालं ते या कालावधीत झालं असं मला वाटतंय. तर माझ्या माहितीप्रमाणे भारतात काय किंवा जगात काय पाण्याचं गणित मांडणारा हा पहिला माणूस होता. 2.5 एकरचा एका कुटुंबाला आणि 5,000 घनमीटर हे काही आकडे स्वप्नातनं काढलेले नव्हते. त्यांनी एकूण पुरंदरमध्ये पडणारा पाऊस, एकूण पुरंदरची लोकसंख्या, एकूण पुरंदरचं क्षेत्रफळ आणि त्यातनं प्रत्येकाला समान न्यायाने मिळेल असा हिशोब करून केलेलं ते गणित होतं. आणि म्हणून गणिती पद्धतीने पाणीचं वाटप समन्यायी पद्धतीने सर्वांना सारखं कसं मिळेल ह्याचा विचार करणारा विलासराव हा भारतातला पहिला माणूस. पहिल्यांदा ते इलेक्ट्रिकल इंजिनियर होते शिक्षणातून, नंतर व्यवसायातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये काम केलं, पण ते म्हणायचे की मी सोशल इंजिनियर या. ते जे प्रिसिजन होतं ते इंडस्ट्रीमध्ये त्यांनी जे वापरलं आणि प्रत्यक्षात आणलं होतं तेच प्रिसिजन सामाजिक क्षेत्रामध्ये देखील असलं पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. ही वॉज हिमसेल्फ अन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर आणि ते आम्हाला समजावून सांगायचे इंजिनिअरिंग इज टू ड्राईव्ह एंटरप्राइज तो आला पाहिजे, तुम्ही त्याचे लीडर व्हायला पाहिजे, दॅट यू शुड लीड दॅट ड्राईव्ह. म्हणजे तुम्ही करायचं, तुम्ही हे कसं केलं पाहिजे, तर तुम्ही समस्यांच्या मुळाशी जाऊन त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे हे ते आम्हाला नेहमी सांगायचं. सुरुवातीला तेव्हा जे परदेशात जायचे तेव्हा विवेकानंद त्यांच्यासोबत असायचे आणि नंतर जेव्हा ग्रामीण भागात त्यांचं काम सुरू झालं तेव्हा तुकाराम आणि गांधीजी या दोघांच्या विचारसरणीवरती त्यांच्यावर जास्त प्रभाव अभ्यासातून होता. तर तो दुष्काळ पडल्यानंतर तो किती दूरपर्यंत पडतो, तो किती खोलवर जातो, तो कसा नंतर मुरत जातो, हे सगळं आम्हाला त्या विलासरावांच्या बरोबर फिरण्यातनं आम्हाला जाणवायला लागलं. आणि तिथे असंही जाणवलं की दुष्काळ कसा सगळ्या लोकांना आवडत जातो. म्हणजे दुष्काळावरती काम करण्यासाठी म्हणून जे काम करतात ते सगळे दुष्काळ कायम राहावा म्हणूनच कसं आपलं चालू ठेवतात, याच्याकडे त्यांनी आमचं लक्ष सर्वप्रथम वेधलं होतं. आणि हे जर दूर करायचं असेल तर त्यांनी आम्हाला सांगितलं की डेव्हलपमेंट प्रोफेशनलिझम इज ॲब्सोल्युटली इम्पॉर्टंट, तो महत्त्वाचा आहे. तुम्ही इंजिनियर्स आहात, तुम्ही ब्रेन्स तुमचे वापरून काम करा, हे त्यांनी आम्हाला दिलेली पहिली महत्त्वाची मोठी शिकवण होती. साळुंके हे एक द्रष्टे उद्योजक होते असं मला वाटतं. ॲक्युरेट म्हणजे आमच्यासाठी पंढरीच आणि साहेब म्हणजे आमचे पांडुरंग. त्यांच्या वेगवेगळ्या फेजेस ऑफ लाईफमध्ये म्हणजे ॲज अ एंटरप्रिनर सुरुवातीच्या काळात, नंतर इंडस्ट्रियलिस्ट, ॲज अ बिझनेसमॅन आणि नंतर सोशल वर्कर, थिंकर आणि व्हिजनरी, हे वेगवेगळ्या फेजेसमध्ये ही ऑलवेज वॉज thinking ahead of time. He was ahead of his time then. I mean, I would say that even now, 40 years after his प्रयोग जे केले त्यानंतर किंवा 20 years after his demise, he is still ahead of his time.